झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा व्ही शांताराम पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये रंगला। पाहूया या सोहळ्यामध्ये यंदा कोणी बाजी मारली आहे। हे क्षण आहेत आनंदाचे, हे क्षण आहेत गौरवाचे, हे क्षण आहेत व्ही शांताराम पुरस्काराचे। चित्रपट सृष्टीमध्ये अत्यंत मानाचा समजला जाणारा व्ही शांताराम पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला। एकीकडे पुरस्कारांचा वर्षाव तर दुसरीकडे जुन्या आठवणींना उजाळा। हे सारं काही याची देही याची डोळा रसिकांना या सोहळ्यात पाहायला मिळालं। व्ही शांताराम या चित्रमहर्षींच्या नावाने हा पुरस्कार मिळणार असल्यानं कलावंतांचा ऊर भरून आला होता। त्यामुळे या पुरस्कारावर कोण मोहर उमटवतंय याची उत्सुकता जितकी प्रेक्षकांना होती तितकीच कलावंतांनाही। या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार चिन्मय मांडलेकरला गजर या सिनेमासाठी मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पाऊलवाट या सिनेमासाठी ज्योती चांदेकर यांना मिळाला। पंढरीची वारी गाजवणाऱ्या गजर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरवण्यात आलं। तर गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नटसम्राटालाही या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर श्रीराम लागू यांना या सोहळ्यात व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। इतका म्हातारा झालो नाही, थोडासा पिंजऱ्यापेक्षा जरा जास्त म्हातारा आहे, पण अजून सुद्धा मी पिंजऱ्यातली भूमिका करू शकतो। आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शांताराम सारखे दिग्दर्शक राहिलेले नाहीत फारसे। स्टार प्रवाहावर हा पुरस्कार सोहळा लवकरच दाखवला जाणार आहे। झी 24 ताससाठी मुग्धा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।